मला असं वाटतं असं शिवसेनेला तरी काही करण्याची गरज नाही. उलट मग आरोप आम्हालाही करता येतो. तुम्हीच भारतीय जनता पार्टी, आमच्यातले गेलेले शिंदे गट यांच्या आडून सगळं राजकारण करताय असं आम्ही म्हणायचं का? हा माझा सवाल. माझं मोहळ उठलं तर तुम्हाला विधानसभेला सभा सुद्धा घेता येणार नाही तसं. पण ज्या गावच्या बाबरी त्याच गावच्या बोली, तर मला असं वाटत नाही की मोहळ फक्त टोल नाक्यावर 2 दगड मारण्यासाठी असतं. ही मोहळ ते ज्या ज्या सुपाऱ्या आहेत त्या वाजवण्यासाठी असतं, त्या महाराष्ट्राला माहिती. जरांगी चाळून कुठेतरी उद्धव ठाकरेंचं आणि पवारांचं राजकारण सुरू आहे. असं कुठंच नाही. असं कुठं करून करावं, असं कुठं असायचं काहीच कारण नाही. आणि हे धंदे शिवसेना तरी कदापि करणार नाही. अजित पवारांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही असं त्यांनी थोडा दुजोरा दिला आहे ज्या शरद पवारांशी तुलना करताना. अजित पवारांनी जातीचं राजकारण नाही केलं. मला असं वाटतं आता हा साक्षात्कार घडलेला आहे. तुम्हाला तुमच्या सगळ्या भूमिका मागच्या काळातल्या जर बघितल्या तर मला असं वाटतं आपल्याला स्पष्टीकरण मिळेल. आम्ही फार काही सांगावं अशातलं काही भाग नाही. नरेश म्हस्के असं म्हणतात की गुप्ता बंधूंचे संबंध काय आहेत तुमचे जाहीर करा असं एक आव्हान दिलं तुम्ही. मला माहिती नाही काही विषय, मला काही याच्यातलं माहिती नाही आहे. माहिती घेऊन निश्चित बोलूया. परंतु रोज जे दलाल, टक्केवारी यांच्याबरोबर जे रात्रंदिवस असतात त्यांनी मला असं वाटत नाही कोणाच्या घरावर दगड फेकावं. प्रकाश महाजन म्हणतायत की दोन्ही मातोश्रीवर किती पोती सुपारी आहेत ते सांगा. वाटतं याच्यावर आम्ही भूमिका स्पष्ट केलेली चांगली. बीडमध्ये काल जे सुपारी फेकण्यात आल्या त्यामध्ये उद्धव गटांचा जिल्हा प्रमुख होता असं त्यांचं म्हणणं आहे. हे आम्ही नाकारत नाही. शिवसैनिक होते, परंतु ते शिवसेनेचं आंदोलन नव्हतं असं स्पष्टीकरण सकाळी संजय राऊत साहेबांनी दिलेलं आहे. शिवसैनिक आहेत, होते, परंतु हे आंदोलन शिवसेनेचं नव्हतं. ती त्यांची व्यक्तिगत भूमिका होती. व्यक्तिगत नाही, त्यांनी सांगितलं त्यांनी हे मराठा आंदोलनाच्या माध्यमातूनच केली. सगळ्या पक्षाचे मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यात होते, शिवसैनिक होते. बाकी काही आंदोलन शिवसेनेचं नाही.